आज पण जगात चांगले लोक आहेत का? हाय गायज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. आज माझी नाईट ड्युटी होती, मी ड्युटीने येत होते तर मला 3 दादा भेटले. ते आमच्याच फील्डचे होते, MSF वाले. मग त्यांनी मला विचारलं की ताई, घाटकोपरच्या स्टेशनवर भेटले होते. त्यांनी मला विचारलं की ताई तुम्ही व्हिडिओ बनवता का? मी सहजच स्माईल देऊन त्यांना म्हणले की हो दादा बनवते. मग ते तिघं पण मला म्हणाले की छान असतात तुमचे व्हिडिओ, आम्ही रोज बघतो, आम्ही तुम्हाला फॉलो पण केलं आहे आणि लाईक पण केलं आहे. मग तसंच आम्ही तिघे पण गेलो थोडं समोर मेट्रो स्टेशनला. तर मग लगेच त्यातला एक काय म्हणतोय, ताई तुम्ही मस्त बनवता, तुम्ही कंटिन्यू बनवत जा. किती इतकं त्याचे ते शब्द ऐकून इतकं भारी वाटलं ना, मी असं शब्दात नाही सांगू शकत की मला त्या सिच्युएशनमध्ये काय फील होत होतं. कारण व्हिडिओच्या थ्रूमध्ये आपल्याला कोणीतरी ओळखतोय. आतापर्यंत मला कोणी जास्त ओळखत नव्हतं, फक्त फॅमिली मेंबर, फ्रेंड सर्कल हेच लोक ओळखत होते. पण आता व्हिडिओच्या थ्रू म्हणजे अननोन पर्सन पण मला ओळखते. एखादी अननोन पर्सन पण मला बघितल्यावर म्हणते की ताई तुम्ही व्हिडिओ बनवता का? आणि त्यातल्या त्यात तो दादा असा म्हणाला की तुम्ही छान व्हिडिओ बनवता, तुम्ही कंटिन्यू बनवा. तर मला इतकं म्हणजे असं मोटिवेट झाल्यासारखं झालं आहे ना. या 2-4 दिवसामध्ये डिमोटिवेट झाल्यासारखं होत होतं, कारण ते लोकांच्या वाईट कमेंट किंवा कोणी काही म्हणलेलं, काय करते हिला, काय सोपतंय. खूप सारे जण असे आहेत की वाईट कमेंट करतात, वाईट बोलतात आणि असं पण म्हणतात की नोकरी सोडून देऊन काय करताय, नोकरी कर. अरे यार, मी नोकरी पण करताय, व्हिडिओ पण करताय. असं नाही का फक्त मी व्हिडिओकडेच लक्ष देत आहे, नोकरी पण करताय ना. माझं जे प्रोफेशनल आहे ते पण मी हँडल करते आणि मला आवड आहे व्हिडिओ बनवायची म्हणून मी व्हिडिओ पण बनवत आहे. पण त्याच याच्यानं असं नाही म्हणत की लोक की नाही चला बा मुलगी बनवत आहे तर आपण तिला प्रोत्साहन करावं, चांगल्या कमेंट करावं किंवा लाईक करावं की ताई तू चांगलं करताय, कंटिन्यू कर. असं नाही वाटत. फक्त त्यांना डिमोटिवेट कसं करायचं हेच माहीत आहे. पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही देत. पण त्या ज्या दादानी मला आज बोलला ना की ताई तुम्ही मस्त बनवता, कंटिन्यू बनवा, ते इतकं भारी वाटलं ना, मी खरंच शब्दात नाही सांगू शकत. थँक्यू सो मच दादा, तुम्हाला तसं म्हणला. तुझ्यामुळं आज माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला. खरंच मला आता इतकं भारी वाटतं ना की मी आता रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकणार, रोज कंटिन्यू. कोणी काही जरी म्हणलं ना तरी पण मी डिमोटिवेट होणार नाही. कारण वाईट बोलणारे पण आहेत आणि चांगले बोलणारे पण आहेत. तर मी फक्त चांगले बोलणारे आहेत ना त्यांचं मनावर घेणार, वाईट बोलणाऱ्यांना जस्ट इग्नोर. कारण लोक चांगल्याला पण बोलतात आणि वाईट लोकांना बोलतात, ही रिॲलिटी आहे बरं. आणि दुसरं कोण नाही, आपल्या जवळचे बोलतात, आपल्या फ्रेंड सर्कलमधले. पण आता ठरवलं आहे की रोज कंटिन्यू डेली ब्लॉग टाकायचा यूट्यूबला, इन्स्टाला. खरंच तुम्ही म्हणजे तुमच्यासारखे प्रेमळ लोक प्रोत्साहन म्हणजे लाईक करतील, शेअर करतील, तर माझा अजून कॉन्फिडन्स लेवल वाढत जाणार आहे. इतकं भारी फील झालं काय सांगू. मग काय, आले रूमवरती. डबल मला 1 वाजता जायचं होतं कारण सेकंड शिफ्ट होती. आले, पटपट आवरलं, स्वयंपाक वगैरे केली, चाय वगैरे पिला. काय तीच सारखी धावपळ रोजची. पण आज मला स्पेशल काहीतरी बनवायचं होतं जेवणामध्ये. म्हणजे जसं की पुऱ्या, कारण मला पुरी भाजी खूप जास्त आवडते. माहीत नाही काहून पण आज इच्छा होत होती पुरी भाजी खायची. टाईम तर नव्हता तितका पुरी भाजी बनवण्याला आहे, कारण लगेच ड्युटीवर जायचं होतं. तरी पण ठरवलं की नाही बनवायचं आज. मग काय, निशाला सांगितलं, निशा तू पोळी लाटून दे, पुरी लाटून दे, मी तळते. मग तिने लाटून दिल्या. चला तर मग गायज भेटूया नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.